काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार कैस नूर मोहम्मद फणसोपकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळा माने यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे। या संदर्भात त्यांनी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस VJNT विभागाचे सचिव परशुराम खेत्री, शहर काँग्रेस उपाध्यक्ष अशफाक अब्दुल्ला झारी, रत्नागिरी साखरतर येथील आतिफ साखरकर, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष इरफान होडेकर, युवक तालुकाध्यक्ष शहबाज होडेकर, शहर अध्यक्ष फहीम फणसोपकर, आकिब झारी, महिला तालुकाध्यक्ष सलवा नावडे, महिला शहर अध्यक्ष अनिता शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। मी आज महाविकास आघाडीला पाठिंबा देत आहे, कारण माझ्या गावातले बरेचसे असे मुद्दे, माझंही गाव नाही राजुडा, मी राहणार राजुडा गावातलं म्हणाल तर राजुडा गावाला अडोस पडोस बाजूला 2-3 गाव भेटतात। त्या गावांना जो गावातनं बोटी जाणारा रस्ता आहे तो तुंबलेला आहे। आज काही वर्षापासून ती वाट खुलत नाही। सर्वजण त्याला देतात की आम्ही करून देऊ पण तो होत नाही। राजुड्यात एक बहुमूल्य मच्छी मार्केट आहे, त्या मच्छी मार्केटच्या लोकांना, बायकांना मच्छी मार्केटची व्यवस्था करून अजूनपर्यंत दिलेली नाही। रस्त्याची प्रॉब्लेम आहे, तसेच प्रॉब्लेम आमच्या भाटिया गाव, तिथे आम्ही जाऊन आलो। भाटिया गावात तिथे त्यांना पाण्याची टंचाई आहे। आम्ही जयगडपर्यंत जाऊन आलो, असे बरेचसे गाव आम्ही फिरलो, तिथे भरपूर जणांचे छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत, ते आम्हाला लोक सांगत आहेत। आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ही कामं करून देऊ। ह्या आश्वासनाने आम्ही हे बाळमाने साहेबांबरोबर गेलेलो आहे। आम्ही त्यांना कामं दाखवलेली आहेत, सांगलेली आहेत। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ह्या तुमच्या कामाला हातभार लावून देऊ आणि तुमची कामं करून देऊ, असं आश्वासन दिलेलं आहे। ह्या हेतूने आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार श्री बाळमाने साहेब मशाल चिन्ह आहे, यांना सपोर्ट देण्याकरता आम्ही पाठिंबा देणार। तुमच्या इरफान होडेकर, रत्नागिरी युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्र अध्यक्ष। आमचे सगळे युवकांनी हा निर्णय घेतला होता की कैस फणसोपकर यांना तिकीट मिळेल काँग्रेसकडून, या निश्चयाने आम्ही हा उमेदवारी अर्ज भरला होता। त्यामुळे असं समजण्यात आलं, वरिष्ठांच्या आदेश पण आला आम्हाला की हे मतांचं विभाजन होईल। त्यामुळे हे मतांचं विभाजन न होण्याकरिता आम्ही असा निर्णय घेतला आहे की आमच्या युवकांचा, सर्व काँग्रेस युवक जितके आहेत त्यांचा सर्व पाठिंबा आम्ही श्री महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री बाळ माने यांना जाहीर पाठिंबा, बिनशर्त जाहीर कैस फणसोपकर यांनी रत्नागिरी विधानसभा क्षेत्रातून 266 मधून उमेदवारी अर्ज भरला होता। कैस फणसोपकर आणि त्याच्याबरोबर सगळे साथी सहकारी जे आहेत हे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि ही रत्नागिरीची जागा रत्नागिरी विधानसभा काँग्रेस पक्षाला मिळावी म्हणून पक्षाच्या वतीने भरपूर प्रयत्न करण्यात आले। त्यावेळेला कैसने आपला फॉर्म भरला होता, त्याच्याबरोबर इतरांनी भरला होता, आमच्या परशुराम खेत्रेंनी फॉर्म भरला होता पक्षाचे, पण कैसने आपला फॉर्म कंटिन्यू केला। आम्ही त्याला भरपूर विनंती केली। शेवटी त्याला आम्ही सर्व समजावलं किंवा तुझे जे प्रश्न आहेत, ज्या विषयावरती आपण जे विषय घेऊन लढाई लढायचं म्हणतोय, ते सगळे विषय पक्षाचे आहेत। पक्षाच्या वतीने आपण सगळे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करूया। संपूर्ण जिल्हाभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा ज्या ठिकाणी मच्छीमारांचे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न आपण महाराष्ट्र लेवलला लढतोय आपण। मी महाराष्ट्राच्या मच्छीमार संघटने पक्षाची जी अधिकृत संघटना आहे त्या संघटनेला सरचिटणीस आहे आणि त्या वतीने मी आज आपण सांगितलं की तुमचे प्रश्न सोडवू आपण। मग राजुडा चॅनलचा विषय असेल, मेरकवाडाचा विषय असेल, आपल्या जयगडचा विषय असेल, जिथे जिथे त्या मच्छीमारांचे जे विषय आहेत त्यांची जी अडचणी आहेत, ह्या अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कामाच्या वतीने आपण प्रयत्न करूया आणि त्या प्रयत्नाला यश आपलं येईल, सरकार आपलं येईल। सरकार आपल्याला की मंत्री, आपले बंदर विकास मंत्री आपले येतील, मच्छीमार मंत्री, विकास मंत्री आपले येतील, या सर्वांच्या माध्यमातून आपण हे सगळे प्रश्न सोडवू शकतो। आणि सर्वांनी मान्य केलं, सर्वांनी ऐकलं, त्यांच्यावर आपली चर्चा चांगली झाली। त्यांनी ते मान्य करून त्यांनी आपल्याबरोबर येऊन, पक्षाबरोबर येऊन बाळ माने यांना पाठिंबा ठरवलं। काँग्रेस पक्षाच्या वतीने रत्नागिरी जी आघाडी आहे त्या आघाडीचे उमेदवार आमचे बाळ माने आहेत। त्या बाळ मानेचं काम करण्यासाठी सगळी मुलं तयार आहेत, सगळे काम करणार। तिथे जर हे 25 जण असते तर यांच्या पाठी 250-300 मुलं कार्यकर्ते काम करतात आणि संपर्क तालुक्यात काम करत असताना ह्या मुलांच्या वतीने आपण शब्द येतो की बाळ माने साहेबांचं आपण सर्व काम करणार आहोत। बाळ माने साहेबांना आपण सर्व निवडून देणार आहोत। त्यांची निशाणी जी
मशाल आहे ती मशाल पण आपण संपूर्ण रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी तालुक्यावर आपण फिरणार आहोत. त्यांची समजूत करायला वेळ लागला असं वाटत नाही तुम्हाला? ठीक आहे, फार ना असं काय कार्यकर्त्यांचा फार मोठा हे होता. परशुरामने समजला तो लगेच मागे राहिला, थांबला तो. त्याला वेळ लागला थोडा समजायला, पण समजले. आज समजले, आज ते आपल्या बरोबर आलेत. आज ते आपल्या बरोबर आलेत ना, त्यामुळे त्यांना बरोबर घेऊन काम करणार होतं. त्यांचा मला तर मोठेपण आहे. त्याने आज इतका पुढे गेल्यानंतर विधानसभेची उमेदवारी भरल्यानंतर एवढे पुढे गेल्यावरती एवढा मोठा प्रचार केल्यानंतर समोर तालुक्यावर फिरल्यानंतर सुद्धा ते आज मागे आलेत आणि आपल्यावर काम करायला. कारण त्यांना माहिती होतं आपण जी मतं घेणार ती मतं पण कमी पडणार, बाळामाने कमी पडणार आहेत. ती मतं जर बाळामाते आपण वाढवतील तर बाळामाने निवडून येणार आहेत. आणि म्हणून त्यांनी आपल्या सर्वांचं पक्षाचं मान्य करून, पक्षाचं म्हणणं मान्य करून पक्षावर वाढले.